श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पोथी। श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पोथी या ग्रंथरूपाने श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताचा घट समस्त भक्तांसाठी उपलब्ध करून दिला आहे। श्री स्वामी स्वरूप सद्गुरु पु. श्री शरदजी लाटकर काका यांच्या अमृतवाणीद्वारे जी प्रबोधने आविष्कृत झाली आहेत त्याचे ओवीबद्ध रूपांतर म्हणजेच ही पोथी होय। श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताच कलश भक्तांसमोर प्रस्तुत केला आहे। या दयाघन कृपावंत सद्गुरूंचे ऋण फिटणे केवळ अशक्य। सद्गुरूंनी आम्हास सदैव त्यांच्या कृपाछत्राखाली असू द्यावे ही स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे। श्री स्वामी समर्थांच्या चरित्रावर बहुविधी ग्रंथ आज उपलब्ध आहेत। श्री स्वामींचे निस्सिम भक्त श्री वामनरावजी वैद्य वांबोरीकर लिखित श्री गुरु लीलामृत ग्रंथासह इतर सर्व ग्रंथांमध्ये शके 1680 ते 1800 या काळातील वर्णन केले आहे। परंतु श्री स्वामींच्या प्रकटीकरणाचा वृत्तांत ध्यानी घेतल्यास असे लक्षात येते की शके 1071 मध्ये स्वामींचे अवतरण शिलेखेडेग्रामी झाले आहे। या संबंधीची कथा अशी आहे की नगरचे स्वामी भक्त पिंगळा ज्योतिषी श्री नाना रेख यांनी स्वामींच्या आज्ञेवरून त्यांची जन्मकुंडली मांडली। त्याप्रमाणे शके 1071 मध्ये शिलेखेडेग्रामी धरणी दुभंग होऊन सप्तवर्षीय बालकाचे अवतरण झाले। या कुंडलीत श्री स्वामींनी अनुमोदन दिले व आशीर्वादार्थ श्री नाना रेख यांच्या तळहातावर आपले आत्मलिंग प्रदान केले। ते तथ्य लक्षात घेता शके 1071 ते 1800 पर्यंतचा 729 वर्षांचा प्रदीर्घ काळात एकाच मानवी देहातून कार्य घडणे आपल्या तर्काच्या पलीकडे आहे। स्वामी स्वरूप पु. श्री शरदजी लाटकर काका यांच्या प्रबोधनातून याचा खुलासा झाला आहे की स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे अजन्म अमरतत्वाचे म्हणजेच परब्रह्म परमेश्वराच्या लीला विग्रहाचे वर्णन होय। शके 1071 ते 1242 या दरम्यानच्या 171 वर्षांच्या कालावधीतील स्वामी लीलांचे वर्णन प्रस्तुत पोथीमध्ये आहे। हा कथाभाग आजपर्यंत अज्ञात होता, परंतु भक्तांच्या महद्भाग्यावश दिव्य प्रबोधनांच्या निमित्ताने हे ज्ञानामृत स्वामी भक्तांपर्यंत पोथीच्या स्वरूपात पोचले आहे। ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे। प्रस्तुत प्रबोधनांतील मजकूर ओवीबद्ध करून भक्तांना उपलब्ध करून देण्याचे श्रेय पुणे येथील स्वामी भक्त डॉक्टर श्री माधवराव चिंतामणी दीक्षित M.Com. PhD यांचे आहे। जो भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने या पोथीचे नित्य वाचन व सप्ताह पारायण करील त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित लाभेल हे सद्गुरु श्री स्वामी समर्थांचे अभिवचन आहे। याचे निरंतर स्मरण ठेवावे। प्रस्तुत पारायण पोथीचा रोज एक अध्याय वाचावा, तसेच स्वामी प्रकट दिन सप्ताहात अवश्य पारायण करावे। प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती कथा समस्त स्वामी भक्तांपुढे मांडणे अगत्याचे आहे। प्रत्येक मानवाने सद्गुरु मुखातून निजज्ञान प्राप्त करावे व मानवजन्म सार्थकी लावावा यासाठी कृपासागर श्री स्वामी समर्थ सद्गुरु या कलियुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य निरंतर करीत आहेत व हम गया नहीं जिंदा हाई याची यथार्थता सिद्ध करीत आहेत। स्वामी कृपांकित स्वामी स्वरूप पु. श्री लाटकर काका यांच्याद्वारे नेमके हेच कार्यगत काही वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे। नित्यनेमाने आसनस्थ झाल्यावर दररोज संध्याकाळी विशिष्ट कालावधीमध्ये पु. श्री लाटकर काकांच्या दिव्यवाणीद्वारे श्री स्वामी संचार प्रबोधने प्रस्तुत होत असतात। ही प्रबोधने श्रवण करताना स्वामींच्या आविष्काराचा अनुभव सर्व सश्रद्ध भक्तांना येतो। प्रस्तुत प्रबोधने ही मानवनिर्मित नसून सद्गुरु तत्वाने उत्रोत भरलेल्या व सद्गुरु तत्वाशी एकस्वरूप पावलेल्या मानवी देहाच्या माध्यमातून प्रकट झालेली असल्याने त्या दिव्यवाणीद्वारे श्री स्वामी समर्थांच्या आविष्काराचा प्रत्यय येत असतो। ज्या देहात श्री स्वामी समर्थांचा आविष्कार होतो तो देह त्या गुरुतत्वाशी एकरूप झालेला असतो व त्यांच्या वाणीद्वारे ज्ञानगंगेचा दिव्य प्रवाह भक्तांच्या कल्याणार्थ वाहू लागतो। सप्ताह पारायण विधी। पारायण प्रारंभ करण्यापूर्वी रोज प्रातःकाळी निश्चित वेळेला उठून स्नानसंध्या झाल्यावर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राची एक माळ करावी व ध्यानधारणा करावी। वाचनास आरंभ करण्यापूर्वी कुलदैवत माता पिता व गुरु यांना वंदन करून आशीर्वाद मागावेत। नंतर संकल्प करून श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची व पोथीची पूजा करावी। देवासमोर 7 दिवस अखंड दीप ठेवणे। पोथीचे संपूर्ण वाचन होईपर्यंत पूर्ण सप्ताह दीप कायम ठेवावा।
शक्यतो देवघरातच आसन करावे, तसे शक्य नसेल तर घरात पावित्र्य राहील अशा ठिकाणी आसन मांडावे. नित्य सोवळ्यात राहून पाठ करावा. रोजचे वाचन संपेपर्यंत मध्येच आसन सोडू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचन करावे. श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने प्रेमपूर्वक एकचित्ताने सावकाश वाचन करावे. त्यामधील तत्वरहस्य जाणून घ्यावे व बोध घ्यावा हे महत्त्वाचे आहे. रोजचे पाठ वाचून झाल्यावरही उत्तरांग पूजन करणे. दैनंदिन रोजचे पाठ झाल्यावर दिवसभर जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राने स्वामींचे अनुसंधान करावे. मानसिक व शारीरिक ब्रह्मचर्य पाळावे. दैनंदिन जीवनात सदाचार ठेवावा. पारायणाच्या 7 दिवसांत पचनास हलके भोजन घ्यावे. भोजनात कांदा, लसूण वर्ज्य करावा. समारोपाच्या दिवशी पोथीचा पाठ पूर्ण झाल्यावर महानैवेद्य दाखवून आरती करावी. सांगते प्रित्यर्थ यथाशक्ती ब्राह्मण, सुवासिनी संतर्पण करणे. लाईक करा, सबस्क्राईब करा.